हंगाम 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि त्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये रकमा दाखवल्या होत्या, अशा शेतकऱ्यांचे पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार? हा खूप शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा होता. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये कालच्या 8 तारखेपासून खूप शेतकऱ्यांचे क्लेम स्टेटस बदललेले आहेत. क्लेम स्टेटसमध्ये रकमा दाखवल्या जात आहेत. आता त्या रकमा कुणाला जास्त दाखवल्या जात आहेत, कुणाला कमी दाखवल्या जात आहेत. ज्या दाखवल्या जात आहेत त्या खात्यावर आता कधी येणार हा खूप महत्त्वाचा प्रश्न सर्व शेतकऱ्यांचा होता आणि त्याबाबतच एक महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर 15 तारखेच्या नंतर वर्ग केले जाणार आहेत. आता काही शेतकऱ्यांचा प्रश्न असाही असेल की आम्हाला रक्कम खूप कमी दाखवली जात आहे. आम्हाला हेक्टरी 17,000 प्रमाणे सांगितण्यात आलं, परंतु मिळताना रक्कम ही खूप कमी दिसत आहे. मग इतकीच पडणार का? सध्या परिस्थितीमध्ये कुठलाही निर्णय राज्य सरकारकडून झालेला नाही शेतकरी मित्रांनो. जी रक्कम तुम्हाला सध्या दाखवली जात आहे, तीच रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे. याबाबत जरी काही अपडेट आली राज्य सरकारकडून, त्यामध्ये काही अजून बदल, काही निर्णय झाला तर निश्चित त्याबाबत अपडेट घेऊन येऊच. कारण खूप महत्त्वाचा प्रश्न अजून एक आहे की खूप शेतकऱ्यांना जो झिरो दाखवलं जातं आहे, मग त्या झिरो दाखवलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का नाही, याबाबत राज्य शासन कुठला निर्णय घेईल का, याबाबतही खूप मोठा प्रश्न आहे. परंतु सध्या तरी ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा दाखवल्या जात आहेत, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 तारखेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग केले जाणार आहेत. आता ज्या शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटस उशिरा बदललं आहे, त्या शेतकऱ्यांना उशिरा रक्कम खात्यामध्ये परत पडू शकते. ज्यांना लवकर क्लेम स्टेटसमध्ये रक्कम दाखवलेली आहे, अशा शेतकऱ्यांना लवकर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होऊ शकतो. त्यामुळं 15 तारखेच्या नंतर ज्या शेतकऱ्यांचा आता सध्या क्लेम स्टेटसमध्ये रकमा दाखवल्या जात आहेत, ते रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होऊन जाईल. आणि ज्या शेतकऱ्यांचा अजूनही क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आहे, त्याबाबत जो काही भविष्यात निर्णय होईल त्याबाबत अपडेट आल्यानंतर आपल्याला कळेलच. परंतु क्लेम स्टेटसमध्ये ज्या शेतकऱ्यांना रकमा आता सध्या दाखवत नाही आहे, क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवते, त्या शेतकऱ्यांना सध्या थांबावंच लागेल. जोपर्यंत त्यांचा सुनावणीचा अथवा पीक कापणी प्रयोगावर असलेला जो आक्षेप आहे तो दूर होत नाही आहे, तोपर्यंत जो निर्णय येईल त्यानंतर निर्णय आल्यानंतर ते पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग होतील. तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं सध्या रक्कम दाखवली जात आहे, त्या शेतकऱ्यांचे पैसे 15 तारखेच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील. हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करावं, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.